गावातल्या लोकांचे विहिरीचे काम मंजूर होत नाही म्हणून भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात गळ्यात 2 लाख रुपयाचे बंडल घालून ते उधळतात तिथे. आणि असे भ्रष्ट अधिकाऱ्यांना उघड पाडणारे सरपंच मंगेश साबळे. गावाचा वीज प्रश्न सोडवण्यासाठी महावितरण कार्यालयात अर्धनग्न आंदोलन करणारे सरपंच मंगेश साबळे. अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलनात लाठीचार्ज झाल्यामुळे त्यांनी रस्त्यावर आपली नवी गाडी पेटवली असे सरपंच मंगेश साबळे. गावाचा रस्ता खराब आहे म्हणून चिखलात बसून आंदोलन करणारा एकमेव सरपंच म्हणजे मंगेश साबळे. गावाचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी साडी घालून हातात कळशी घेऊन आंदोलन करणारे सरपंच मंगेश साबळे. सरकारी योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचत नाही आणि पोहोचल्या तर ते अधिकारी कर्मचारी लाच मागतात. याच्या विरोधात त्यांनी स्वतःच्या तोंडाला चिखल लावून नंतर फाटके कपडे घालून भिकाऱ्याचे सोंग करणारे सरपंच म्हणजे मंगेश साबळे. शेतकऱ्यांसाठी एक न अनेक वेळा आंदोलन करणारा अवलिया, शेतकऱ्यांसाठी आमरण उपोषण करणारा सरपंच म्हणजे मंगेश साबळे. आता चालू सरपंच मंगेश साबळेंनी प्रशासनाला आणि सरकारला जागे करण्यासाठी भोकरदन तहसील कार्यालयात आंदोलन केले, तर त्यांच्यावर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर याच्या विरोधात ते रस्त्यावर उतरले, डोळ्याला काळी पट्टी बांधली आणि आम्हाला फाशी द्या असे बोर्ड घेऊन त्यांनी आंदोलन केलं. असेच वेगवेगळ्या पद्धतीने सरकारला आणि प्रशासनाला धारेवर धरणारा तरुण, असेच शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणारा अवलिया कोण आहे हा तरुण, तर आज आपण जाणून घेणार आहोत सरपंच मंगेश साबळे यांच्याबद्दल. तर शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार, मी आझाद पवार. सरपंच मंगेश साबळे. त्यांचा जन्म संभाजीनगरच्या गेवराई पायगा या गावात झाला. त्यांचं शेतकरी कुटुंब, त्या कुटुंबात आई वडील, स्वतः मंगेश साबळे आणि त्यांची बहीण असं 4 जणांचं ते कुटुंब. नंतर ते शिक्षण घेण्यासाठी पुण्यामध्ये जातात. पुण्यामध्ये ते UPSCची प्रिपरेशन करत असताना त्यांच्या वडिलांची तब्येत खराब होते, तर डॉक्टर त्यांच्या वडिलांना लिव्हर ट्रान्सप्लांटचं सांगतात. मग नंतर मंगेश साबळे म्हणतात की मी माझी लिव्हर माझ्या वडिलांना देऊ शकत असतो, पण ते करण्यासाठी त्यांच्या वडिलांच्या शस्त्रक्रियेसाठी 40 ते 45 लाख रुपयाचा खर्च येणार होता. मग त्यांच्याकडे होती 4 एकर शेती, तर ते 4 एकर शेतीमधून ते 2 एकर शेती विकून देतात. 2 एकर शेतीचे पैसे ते त्याच्यासाठी लावतात. मग ते जेव्हा फुलेब्री इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा असते, त्या सभेमध्ये त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीमधून पैसे मागितलेले असतात मुख्यमंत्रीकडून, पण मुख्यमंत्रीकडून काही किंवा शासनाकडून काही त्यांना मदत मिळत नाही, तर त्यामुळे ते नाराज होतात. आणि दुसरीकडे कोरोनाचा काळ होता तो, तर त्या कोरोनाच्या काळात त्यांच्या वडिलांचं निधन होतं, तर तो त्यांना खूप मोठा धक्का बसतो. म्हणजे त्यांचा पैसाही गेला, त्यांचे वडीलही गेले, त्यांची शेतीही गेली आणि आता शिक्षणही ते सोडून देतात आणि सिस्टमच्या विरोधात उभे राहतात. आणि सिस्टमला सुधारवण्यासाठी किंवा सर्वसामान्यांचा आवाज बनण्यासाठी, सर्वसामान्यांचा शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी ते राजकारणात उतरतात आणि ते फुलेब्रिईतून सरपंच पदासाठी उभे राहतात. मग तिथे अपक्ष म्हणून झाल्यानंतर ते निवडून येतात. गोरगरीब जनतेला सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी प्रयत्न केले. असेच अनेक प्रकारे त्यांनी गावातल्या लोकांचे प्रश्न मार्गी लावले आणि असंच कायम ते गावातल्या लोकांसाठी रात्रंदिवस काम करत राहतात. असा एक अवलिया आहे हा एक, आणि हे एक जिवंत उदाहरण त्यांनी स्थापित केलंय महाराष्ट्रात की असाही सरपंच होऊ शकतो बा, तोही तरुण. कारण आता गरज आहे खरंच तरुणांची राजकारणात येण्याची, आणि राजकारण त्यांनी इतक्या सुव्यवस्थितपणे केलेलं आहे. पूर्ण महाराष्ट्रात त्यांची चर्चा आहे. यासाठी त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं, भांडावं लागलं, हे त्यांच्या आंदोलनावरून आपल्याला समजतं. मग ते त्या आंदोलनामध्ये वेगवेगळे सोंग करून त्यांनी आंदोलन केले. कधी भिकारी बनून आंदोलन केले, तर कधी प्रशासनाला धारेवर धरलं, तर कधी सरकारला. तर असाच हा सरपंच पूर्ण महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरलेला आहे. एक सरपंच जर इतकं काही करू शकतो, तर सरकार काय काय करू शकते तुम्ही विचार करा. कारण सरकारकडे पैसा आहे, यंत्रणा आहे, पॉवर आहे, सर्व काही सरकारकडे. तरी सरकार आज महाराष्ट्राची काय हालत आहे तुम्हाला माहितीच आहे. महाराष्ट्र UP बिहार सारखा बनलेला आहे. रोजचा रेप, मर्डर, शेतकरी आत्महत्येत, भ्रष्टाचारात महाराष्ट्राचा 1 नंबर येतोय. चाललं काय? महाराष्ट्राची हालत काय होती? गरजा महाराष्ट्र माझा, दिल्लीचेही तख्त राखो महाराष्ट्रच माझा, गरजा महाराष्ट्र माझा. महाराष्ट्राची हालत कुठून कुठे आणली याची लज्जास्पद गोष्ट आहे. जरा विचार करा, शोकांतिकेची गोष्ट आहे. आणि साधा सरपंच, साधा शिक्षक जर इतका मोठा बदल घडवू शकतो, तर सरकार खूप काही करू शकते. लक्षात ठेवावं सरकारने बी, नाहीतर अशी विद्रोही लोक तयार होतीलच.
कारण सिस्टमला कंटाळून तयार होणारे खूप लोक आहेत. मग नंतर ते सरपंच मंगेश साबळे असोत, रोहन रामटेके असो, चंदू चव्हाण असो, नंतर तिकडे मुंबईचा नानासाहेब कोलेकर असो किंवा नाशिकचे जितेंद्र भावे असो, असे खूप लोक सिस्टमला कंटाळून तयार झाले आहेत आणि ते बंड पुकारतायत या व्यवस्थेविरोधात. चाललेलंच आहे ना, कारण रोजचा प्रत्येक सामान्य माणूस कंटाळून गेलेला आहे. कुठे गेला अधिकारी कार्यालयात जाऊ, बँकेत जाऊ, कुठे ना कुठे जाऊ, त्याची ती पिळवणूक छळवणूक होतेच आहे. म्हणजे चाललं काय, पण 2025 या टेक्नॉलॉजीच्या युगात आतापर्यंत अशी हालत आहे. म्हणजे काय करायचं, आणि ज्यांनी आवाज उचलला त्याला जेलमध्ये डावण्यात येतं, त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात येतात. चालतं काय, तर याचाच विरोध पुकारण्यासाठी असे क्रांतिकारी जन्माला येतात आणि ते काम करत राहतात. असेच वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करून त्यांच्यावर आतापर्यंत 20 पेक्षा जास्त गुन्हे दाखल झाले आणि हे सगळं करू शकले ते फक्त शिक्षणाचा जोरावर. शिक्षण घ्या हे आपल्याला सांगितलंय द नेम ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षण घ्या, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे सरपंच मंगेश साबळे यांनी प्रशासनाला आणि सरकारला टाईमवर तारेवर धरलेलं आहे. हे याचं जिवंत उदाहरण आहे खरं शिक्षण घेण्याचं. म्हणजे लक्षात ठेवा, असा सरपंच असावा, असा आमदार असावा, असा खासदार असावा, असा मुख्यमंत्री असावा, असा प्रधानमंत्री असावा, तो देशासाठी आपल्या गावासाठी काम करणारा असावा. सरपंच मंगेश साबळे यांनी लोकसभेची निवडणूक सुद्धा लढवली होती, पण ते त्याच्यामध्ये पराभूत झाले. त्यांना 1 लाखपेक्षा जास्त मतदान सुद्धा झालं होतं. आता सरपंच मंगेश साबळे वडोद बाजार जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहेत. तर लक्षात ठेवा, मराठवाड्यातील सर्व लोकांना मी आवाहन करतो की जास्तीत जास्त प्रमाणे मंगेश साबळेंना सपोर्ट करा, कारण अशा अवलिया, अशा तरुणांची महाराष्ट्राला, भारताला गरज आहे. आणि मी हेही सांगतो की जर मंगेश साबळे निवडून आले तर ते तुमच्या जिल्ह्याचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही. तर लक्षात ठेवा, अशा तरुणांना मदत करा आणि त्यांचं काम तुम्हाला माहिती आहे, त्यांचं कामच त्यांची ओळख आहे. तर ती ओळखला सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवा आणि त्यांना प्रचंड मताने विजयी करा. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अजून तुम्हाला काय राहिलं या व्हिडिओमध्ये मंगेश साबळेंविषयी तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. जय हिंद, वंदे मातरम.